तुला अजय मांढरे तर एका बाजूला विश्वनाथ दानवले. पहिला बॉल पॉवर प्लेचं षटक, गोलंदाजी मार्कवरतून राईट आर्म राऊंड द विकेट निघणार वासोळे गावचा विश्वनाथ दानवले. पहिला बॉल घेऊन समोर बॅटिंगमध्ये अजय मांढरे तयार होतील. पाठीमागच्या मॅचमध्ये केलेला झुंजार खेळ, एका बाजूला विश्वनाथ दानवले आणि पाठीमागच्या मॅचमध्ये केलेला ऑलराऊंडर खेळ. पहिला बॉल प्रभावशाली टाकलाय, बांधून ठेवलं, डॉट आलाय. पहिला बॉल अप्रतिम टप्पा होता, अचूक टप्प्यावरती टाकलेला बॉल, गुडलिन स्पॉट वरती टाकलेला बॉल अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न राहिला आणि पहिला बॉल डॉट येतोय. सुरुवात चांगली केली विश्वनाथ दानवलेने. विश्वनाथ दानवले राऊंड द विकेट आलेले आहे, त्याच्यामुळे अँगलने गोलंदाजी करतात आणि पहिल्या बॉलच्या पाठीमागे अजय मांढरे यांना बांधून ठेवले. बॉल क्रमांक 2 बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु या बॉलच्या पाठीमागे डॉट आलाय. अगदी बरोबर आहे, बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. कट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, तितकेसे लाईन मध्ये येऊ शकले नाहीयेत बॅटर अजय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 2 बॉल अप्रतिम हाताळेत विश्वनाथ दानवले. कौतुक करावं तेवढं कमी असेल. बॉलर तयार विश्वनाथ दानवले. फटका खेळलाय, पायावरती बॉल आहे, खेळाडू धावत जात आहेत, बॉल पर्यंत पोहोचतील का, परंतु हा बॉल सीमारेषा ओलांडतो. या डावातला पहिला मोठा ब्लास्ट चिखलीच्या अजय मांढरे यांच्या बॅटमधून, बॉल सीमारेषा पार, षटकार. अजय मांढरेची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. पिकअप स्ट्रोक आहे, अगदी मिडल स्टंपच्या पुढे आल्याने तिथून या बॉलला उचललं होतं. ऑन साइडला कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. बॉल अगदी प्रेक्षकांमध्ये जमा केलाय. वा, क्वालिटी बॅटिंग. त्याचबरोबर सुरभीताई भोसले बावधनच्या आहेत आणि वाई प्रीमियर लीग मध्ये देखील त्या उपस्थित झाल्या होत्या आणि आजही विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये त्या उपस्थित होत आहेत. त्यांचेही स्वागत आहे या प्रीमियर लीगच्या वतीने. 3 बॉलचा खेळ संपला, धावसंख्या 6. विश्वनाथ दानवले पुन्हा तयार, राईट आर्म राऊंड द विकेट. टप्पा पडल्यानंतर बॉल एस्ट्यांचा वेध घेतोय फलंदाज, क्लीन बोल्ड. चिखलीचा अजय मांढरे माघारी. अगदी शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. रिप्ले टेलिकास्ट पाहावा लागेल. ज्या पद्धतीने आपण पाहिलं, अगोदर ऑफस्टंपच्या बाहेर आले होते. बॉलची आपण संपूर्ण क्रिया पाहूया. ज्या पद्धतीने विश्वनाथ दानवले निघाले, टप्पा पडला, बॉल थोडासा खाली राहिला, स्वतःला ऑफस्टंपच्या बाहेर घेऊन आले. अगदी आपण जर पाहिलं, लेग स्टंप दाखवला आणि लेग स्टंप इथे वाकवण्यामध्ये विश्वनाथ दानवले यांना यश येताना पाहायला मिळतंय. विकेटचं पतन, पहिली विकेट स्वस्तामध्ये अजय मांढरे मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतात. संतोष सर, ज्या प्रकारे अजय मांढरे आऊट झाले, विश्वनाथ दानवले आणि टीमने सेलिब्रेशन केलं, उत्साह त्यांच्या सेलिब्रेशन मध्ये प्रकृतीने पाहायला मिळाला. कारण अजय मांढरे यांचा खेळ ज्या प्रकारे या हंगामामध्ये सुरू आहे आणि अशा फलंदाजाला म्हणजे इन्फॉर्म खेळाडूला माघारी पाठवलं आणि अजय मांढरे मला वाटतं अवघ्या 6 धावा बनवून माघारी गेलेले आहेत. म्हणजे या मॅच एक मोठी विकेट प्राप्त केली आहे टीम अनुज वॉरियर्सने. अगदी बरोबर आहे, कारण ज्या खेळाडूने या संपूर्ण सीझन मध्ये धावा खूप बनवल्यात, त्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये विश्वनाथ दानवलेंना यश आलं आणि त्यानंतर सेलिब्रेशन खूप चांगल्या पद्धतीने केलं. आणि का करू नये, कारण महत्वपूर्ण खेळाडू समोरच्या टीमचा बाद झालाय आणि त्याच्यामध्ये आनंदामध्ये टीम आपल्याला पाहायला मिळाली. विश्वनाथ दानवले 4 बॉलचा खेळ इथे समाप्त होतोय. 6 धावा स्कोरबोर्ड होती आणि पहिली विकेट स्वरा 11ला मिळाली. आता मैदानाच्या आतमध्ये बावधन गावचे एक आक्रमक फलंदाज विशाल पिसाळ बॅटिंगसाठी येत आहेत. प्रतिभा याही खेळाडूकडे आहे, कौशल्य आहे. क्रमांक 3 वरती येत आहेत. विशाल पिसाळ स्ट्रायकर जोडीमध्ये बॅटिंग करू शकतात. आता क्रमांक 3 वरती आलेले आहेत. ओव्हर नंबर 1. हो, चांगला बॉल, एक पाय पुढे काढला, बॅटला घेऊन गेले, संपर्क नाही, डॉट. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. विश्वनाथ दानवलेनी टाकलेला हा बॉल टप्पा पडल्यानंतर स्विंग होताना पाहायला मिळाला. अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिर होतोय. चेक करण्याचा प्रयत्न केला, प्लेस करण्याचा प्रयत्न केला, बॅटरनी बॉलचा संपर्क नाहीये, डॉट बॉल. निश्चित विशाल पिसाळ यांनी कोणती घाई केली नव्हती. शेवटचा बॉल कमी गतीचा टाकलाय, पायावरती आहे, त्याला फ्लिक केलंय, डीपला प्रोटेक्शन नाहीये, बॉल डीप मिड विकेट, सीमारेषा पार. शेवटच्या बॉलवरती धावसंख्या वाढवणारा विशाल पिसाळ यांच्या बॅटमधून चौकार. क्वालिटी स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी शेवटचा बॉल आपण जर पाहिला, स्लोअर पद्धतीचा बॉल होता. थोडीशी वाट पाहिली आणि या बॉलची वाट लावली, लेग साइडला पंच केला, बॉलला सरळ सीमारेषेच्या पलीकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 धावा स्कोरबोर्डती लागतात. 1 विकेटचं पतन. स्वरा 11 प्रथम बॅटिंग करत असताना. सुरुवात दोन्ही संघांसाठी चांगली आहे. कमी गतीचा बॉल आणि टप्पा पायावरती ठेवला, त्याला चांगल्या प्रकारे फ्लिक केलं होतं आणि या बॉलच्या पाठीमागे 4 धावा प्राप्त झाल्या बॅटिंग करताना. 10ची सरासरी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कधी चांगली म्हटली जाते आणि ती सरासरी बॅटिंग करताना स्वरा 11ने प्राप्त केली. परंतु अनुज वॉरियर्सला 1 विकेट मिळाली, हे विसरून चालणार नाही. बॅटिंगमध्ये
आकाश फरांदे यांना अद्यापही स्ट्राईक मिळालं नाही, ते पहिल्यांदा स्ट्राईकवरती येत आहेत. विशाल पिसाळ 2 बॉल खेळत आहेत, 4 त्यांनी बनवलेले आहेत. आणि ओव्हर नंबर 2 साठी वाई सिटीचे एक ऑलराऊंडर खेळाडू दिग्विजय मोहिते खूप महत्वाचे खेळाडू आहेत, जिथे बॅटिंग आणि बॉलिंग मध्ये आपण जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी सातत्यपूर्वक केले. परंतु आता आकाश फरांदे टीमचे कॅप्टन आहेत, ते स्ट्राईक एंडला जाऊन पोहोचलेत. ओव्हर नंबर 2 चा पहिला बॉल उजव्या स्टिचच्या बाहेर दिग्विजय मोहिते यांनी आपली प्रतिभा पहिल्याच बॉलवरती सिद्ध केली. फ्रंट फुटला आले होते आणि तिथून पंच करण्याचा प्रयत्न केला होता, पण तो टप्पा पडल्यानंतर बॉलनी अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. पहिला बॉल दिग्विजय मोहिते यांचा डॉट. सुरुवात दिग्विजय मोहिते यांनी या षटकाची डॉट बॉलने केली. डावकुरे हाताचे खेळाडू आहेत दिग्विजय मोहिते. आकाश फरांदे तयार. बॅटची कडा घेणारा बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. अगदी बरोबर आहे, कट करण्याचा प्रयत्न केला होता. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकतो. प्रत्येक बॉलला अगदी रिप्ले टेलिकास्ट दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी स्पोर्ट ऑनच्या माध्यमातून करण्यात आला. तर कट करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, पाठीमागे बॉल गेलाय डिक्लेअर स्वरूपामध्ये, सिंगल येते. 11 वरती 1. आतापर्यंत दिग्विजय मोहिते यांनी एकच धाव दिली. आकाश फरांदे एक आक्रमक फलंदाज आहेत, प्रतिभा त्यांच्याकडे चांगली आहे, गुणवंत खेळाडू आहेत ओझरडे गावचे. बॉल क्रमांक 3 स्विच हिटचा फटका. इथे या बॉलच्या पाठीमागे फटका तर फसला, परंतु एक धाव प्राप्त होतीये. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अल्टीपल्टी स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु वेळेतच जर आपण बॉलरनी पाहिलं ना दिग्विजय मोहितेनी, तर टप्पा थोडासा पाठीमागे घेतला. अगदी बॉल चांगल्या पद्धतीने रिलीज केला आणि बॉल सापडलेला नाहीये. थोडस यष्टीरक्षकांनी चुकी केली, एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. म्हणजेच की काय दिग्विजय मोहिते यांनी आकाश फरांदे यांचे डावपेच उधून लावले. बॉल क्रमांक 4 पुढे खेळलाय बॉल. लॉंग ऑफला खेळाडू आहेत, बॉल वरती येतील. एक सिंगल धाव प्राप्त होतीये. सिंगलनी इथे काही बिघडणार नाही. स्वरा गेली पण थोडस पुढे चालले. 0.4 षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय आणि दिग्विजय मोहितेंचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी निलेश सर दिग्विजय मोहिते यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल कन्वर्ट करू शकले नाही. मेजवानीवरती ताव मारता आलेला नाहीये. डॉट. फिंगर रोल्स केले होते. दिग्विजय मोहिते यांचं कमालीचा बॉल होता, अगदी फसवा बॉल या ठिकाणी. या बॉलला म्हणावं लागेल, कारण त्यांना देखील विश्वास बसत नाहीये, कारण हा बॉल फुलटॉस होता. कुठेही मारू शकले असते. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. दिग्विजय मोहिते कमालीचं षटक टाकलेलं आहे. 5 बॉल टाकले, अवघ्या 2च धावा दिलेल्या आहेत. दिशेवरचं नियंत्रण, टप्प्यावरचा ताबा योग्य आहे. षटकातला शेवटचा बॉल नजर रोखून धरली. या बॉलच्या पाठीमागे पंचाने सांगितलं की दिशाहीन आहे. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल आहे तो. 14 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुज वॉरियर्स टीम मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळते. स्वराज इलेव्हनला मोठे स्ट्रोक निलेश सर खेळावे लागतील. आतापर्यंत 11 बॉलमध्ये केवळ 14 धावा स्कोरबोर्डती लावण्यात यश आलंय आणि ती प्रतिभा आहे. आकाश फरांदे चांगली बॅटिंग करू शकतात, विशाल पिसाळ चांगली बॅटिंग करू शकतात. खोलवर टप्प्याचा बॉल बॅक टू द बॉलर, धाव कोणती मिळणार नाहीये. आणि इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 14 वरती 1. प्रथम बॅटिंग करताना स्वरा इलेव्हन. अक्का दिग्विजय मोहितेचं कौतुक करावं लागेल. बॉलिंग अनालिसिस तुम्ही त्यांची पाहिली तर केवळ आणि केवळ 3 धावा निलेश सर खर्च केल्यात. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 5 षटकांमध्ये अशा पद्धतीची तुम्ही गोलंदाजी करता, तर ती गोलंदाजी संघासाठी महत्वपूर्ण आहे आणि दिग्विजय मोहिते यांचं कौतुक करावं तेवढं कमी असेल. स्वराज इलेव्हन 14 वरती 1. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. निश्चित ज्या प्रकारे टीम अनुज वॉरियर्सने अटॅक केला बॉलिंगमध्ये, खास करून टार्गेट केलं अजय मांढरे यांना. अजय मांढरे यांनी एक मोठा फटका खेळला, परंतु त्यांना माघारी पाठवण्यामध्ये अनुज वॉरियर्सला जे यश आलं ना, त्यानंतर धावसंख्येचा जो आलेख ग्राफ आहे तो खाली आलाय, गती कमी झालेली आहे. याचा विचार प्रखरतेने स्वरा इलेव्हनला करावा लागेल. गोलंदाजी मार्गवरती ओव्हर नंबर 3 साठी मेनवली गावाचा पर्याय निवडलाय. खेळाडूचं नाव आहे तन्मय चौधरी. ओव्हर नंबर 3 बॉल क्रमांक 1. इथे हा फुलटॉस बॉल आहे. पंचाने सांगितलं की बीमर आहे. +1 अशा 2 धावा. तन्मय चौधरी गोलंदाजी मार्कवरती येतात. पहिला बॉल हातातून सटकलाय. 9 बॉल आहे +1 अशा 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या जातील. तन्मयने खूप चांगली गोलंदाजी केली संपूर्ण टेनिस बॉल सीझन आपण पाहिला तर, आणि या सुरुवातीच्याच या स्पर्धेमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना आपण त्यांना पाहतोय. या षटकामध्ये पहिला बॉल खराब पडलाय. पुन्हा एकदा अगदी चांगली गोलंदाजी तन्मयला करावी लागेल. तन्मय चौधरी एक चिवट ऑलराऊंडर आहेत आणि ओव्हर नंबर 3 मध्ये येत आहेत. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय की आज आकाश फरांदे आणि विशाल पिसाळ यांना चांगली बॅटिंग आणि आज आपली प्रतिभा सिद्ध करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रायकर एंडला आकाश फरांदे तयार.
आक्रमण केलं आकाश फरांदे यांनी या बॉलवरती आणि बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम क्लासिकल षटकार. आकाश मोहितेच्या बॅट मधून आलेला हा खूप आणि खूप आणि खूपच लांब जाणारा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. ओर पिच बॉल होता, जागेवरून ऑन साइडला खेचून मारला. बॉल कडे शेवटपर्यंत पाहत राहिले. काय कम्मालीचा फटका होता, फ्री हिट होता आणि त्याला फ्री हिट प्रमाणेच मारलंय. कम्मालीची बॅटिंग आकाश फरांदे. आता फ्री हिट आकाश फरांदे यांना सुपर हिट करते, कारण आतापर्यंत एकही मोठा फटका आकाश फरांदे यांच्या बॅटमधून आला नव्हता आणि तो आता आलेला आहे. कारण हा फटका ज्यावेळेस आकाश फरांदे यांनी खेळलाय मनोबल वाढवणारा होता. तन्मय चौधरी पुन्हा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कॅचसाठी जात आहेत आणि झेल निसटलाय. एका धावेचा प्रयत्न दुहेरीमध्ये केलाय आणि 2 धावा. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये निलेश सर. एक सोपा झेल होता. लॉंग ऑफ रिझन मध्ये हा झेल पकडला असता तर खऱ्या अर्थाने संपूर्ण मॅचचं चित्र पलटी झालं असतं. कारण ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकांच्या तोंडातून आ ऊ आला, कारण ही झेल महत्वाचा होता. तुम्ही रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला होता, फ्लॅट बॉल अगदी क्षेत्ररक्षकापर्यंत गेला, परंतु तिथे मात्र झेल सुटलाय. खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मैदानाच्या डाव्या बाजूला फेकून दिलंय. सीमा रेषेच्या पलीकडे हीच ती महत्वाची जागा. षटकार. तन्मय चौधरी यांच्यावरती आक्रमण मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. आकाश फरांदेची बॅटिंग जबरदस्त सुरू आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा डीप मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे या बॉलला पाठवलंय. डिस्पॅच केलंय 6 धावांसाठी. क्वालिटी बॅटिंग. आकाश फरांदे यांना जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा उपद्रव त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवायला सुरुवात केलेली आहे. धावांचा वेग आता वाढलाय स्वरा 11 साठी आणि आकाश फरांदे मैदानाच्या आतमध्ये 15 वरती बॅटिंग करतायत. तन्मय चौधरी निघालेत बॉल क्रमांक 4. हाई बॉल ऑन साइडला, लांबी पाहावी लागेल आणि हो, हाई बॉल निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे. तडक फडक बेधडक ओझरडे गावच्या आकाश फरांदे यांचा फटका कडक. बॉल सीमा रेषा पार. षटकार. आकाश फरांदेने जबरदस्त फलंदाजी सुरू केली या मॅच मध्ये. 3 षटकात आतापर्यंत तन्मयच्या बॉलिंग वरती मारताना आपण त्यांना पाहतोय. पूल केला, पूलचा फटका अप्रतिम ते खेळतात आणि इथे मात्र या बॉलला पुन्हा एकदा ऑन साइडला पाठवलंय 6 धावांसाठी. तन्मय चौधरी यांच्यावरती भीषण हल्ला चढवलाय आणि आकाश फरांदे यांची जबरदस्त आणि क्वालिटी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आज स्वतःला सिद्ध केले आकाश फरांदे यांनी. बॅटिंग करताना झेल निसटला आणि त्यानंतर त्यांचा बहरलेला खेळ. 21 वरती बॅटिंग करतायत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु तन्मय चौधरी बद्दल आपण चर्चा केली, परंतु आकाश फरांदे संतोष सर 3 षटकार .4 खेळले. स्ट्राईक रेट हा कमी ओव्हरच्या मॅच मध्ये महत्वाचा असतो. 233चा स्ट्राईक रेट आहे आणि हा चांगला स्ट्राईक रेट आहे. जबरदस्त फलंदाजी. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल आकाश फरांदेचं, कारण 9 चेंडू 21 धावा 233चा स्ट्राईक रेट. चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग. या मॅचचं चित्र बदलणारी बॅटिंग आकाश फरांदेच्या माध्यमातून पाहायला मिळते. तन्मय चौधरी राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका फसलाय. स्वतः तन्मय जातील का? नाही, पोचू शकले नाही. सिंगल मिळते. अगदी आपण जर पाहिलं तर फटका फसला होता. तन्मयनी प्रयत्न तिथे केला पण पोहोचू शकलेले नाही. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 37 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे आणि तन्मय चौधरी थोडेसे महागडे ठरतायत. 5 बॉल मध्ये 23 धावा खर्च करताना आपण त्यांना पाहतोय. आणि इथून पुढे आता या षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. तन्मय चौधरी म्हणलं की एक लवचिक खेळाडू आहेत, परंतु शेवटचा बॉल प्रगतीपथावरती येतोय. समोर विशाल पिसाळ बावधन. आता विशाल पिसाळ यांनी बॉल पाठवला सीमा रेषेच्या पलीकडे. भाई अब ये भी कहा पीछे रहने वाले. दोन्ही बाजूने आक्रमण. बॉल सीमा रेषा पार. षटकार. जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि पार्टनरशिप इम्पॉर्टंट होती आणि इथे पार्टनरशिप होताना पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. शॉर्ट बॉल होता, त्याला पुन्हा एकदा ऑन साइडला जबरदस्त टोलवलं, पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे आणि तब्बल 29 धावा खर्च करत असताना तन्मय चौधरी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतात. 43 वरती 1 ही स्थिती आहे टीम सोरा 11 ची आणि सोरा 11 संघ चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय. आता सोरा 11चा खेळ पहिल्या 2 ओव्हरमध्ये अडखळत सुरू होता, परंतु आता त्यांनी एक्सिलेटर वरती पाय ठेवलेला आहे बॅटिंग करताना आणि तब्बल 43 पर्यंत मजल मारलेली आहे बॅटिंग करताना. तन्मय चौधरी यांनी ओसांडून 29 धावा खर्च केलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शेष आहे. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व दिवस दुसरा आणि हे सायंकाळचं सत्र आहे. आता सायंकाळचे 4:37 होत आहेत आणि ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात होईल. खास करून आकाश फरांदे 10 बॉल 22 आणि विशाल पिसाळ 5 बॉल 12.
एक चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये उभी राहते. टीम स्वरा 11 साठी आणि ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाजी मार्कवरती मेनवलीचे अक्षय निंबाळकर, ज्यांनी या स्पर्धेला बॉल सौजन्य दिलेला आहे. ओव्हर नंबर 4 ला सुरुवात, लाईन मिस करून बसले, डॉट आलाय. चांगला बॉल होता. ज्या पद्धतीने आपण पाहिलं गुड लेन स्पॉटच्या थोडंसं पाठीमागे पडला. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त करणारा बॉल होता. पाठीमागे विश्वनाथ दानवले आहेत. मोकळा श्वास घेतला असेल मी म्हणेन टीमनी, कारण पाठीमागच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं ना तर जबरदस्त फलंदाजी दोन्ही बॅटरनी केली. इथे पहिला बॉल डॉट आहे. धावसंख्येचा वाढलेला वेग पहिल्या बॉलच्या पाठीमागे कमी. बॉल क्रमांक 2, फटका चांगला खेळलाय, डीपला खेळाडू आणि अखेरकार तो एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पार. आकाश फरांदे यांचा एक चाबूक स्ट्रोक सीमारेषा पार. कमालीचा फटका आपल्याला पाहायला मिळते. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहू शकतो. शॉर्ट बॉल होता, तिथून मात्र आपण जर बॉलला पाहिलं तर अगदी ओव्हर द पॉइंट खेळलेला हा फटका लाजवाब स्ट्रोक होता. बॅडमिंटन स्ट्रोक देखील या स्ट्रोकला म्हणता येईल. कमालीची जबरदस्त बॅटिंग निलेश सर सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडू 26 वरती बॅटिंग करतायत आकाश फरांदे. वादळापूर्वीची शांतता आपण पाहिली आणि त्याचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये आपण आकाश फरांदे यांच्या बॅटिंगचा पाहत आहोत. कारण सुरुवातीला आकाश फरांदे हे फार शांत होते आणि ती वादळापूर्वीची शांतता होती का, आणि त्यानंतर पहा आकाश फरांदे यांच्या खेळाचा झंझावात मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. वादळाप्रमाणे बॅटिंग सुरू आहे, परंतु एका बाजूला समुद्राच्या लाटांप्रमाणे अक्षय यांना गोलंदाजी करावी लागेल. एका बाजूला अजून 4 बॉल या षटकामधील हाताळायचे आहेत आणि गोलंदाजी मार्गवरती अक्षय पुन्हा तयार होत आहेत. ओव्हर नंबर 4, बॉल क्रमांक 3, राईट आर्म ओव्हर द विकेट. एका बाजूला आकाश फरांदे 26 वरती बॅटिंग करतायत. 12 बॉल खेळलेले आहेत. छोट्या उसळीचा बॉल, खेळाडू आहेत 30 यार्ड वर्तुळामध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न. डीपला प्रोटेक्शन आहे, सिंगल मिळते. चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 बॉल खर्च करताना 4 बॉल टाकलेत तिथे आणि 3 बॉल टाकलेत आणि 5 धावा खर्च केले. चांगली गोलंदाजी करताना अक्षय निंबाळकर आपल्याला पाहायला मिळतात. निश्चित आतापर्यंत खेळपट्टीचा आपण खेळपट्टीवरती जे बॉल पाहिले ना, कधी बॉल खाली राहतोय, कधी बॉल उडतोय, म्हणजे उसळी घेतोय, त्यामुळे फलंदाजांना कसरत करावी लागते. फटका तर खेळलाय, परंतु आता खेळाडू बॉलच्या खाली 2 आणि कॅच कंप्लीट केलाय. धक्का क्रमांक लागलाय दुसरा. बावधनचे विशाल पिसाळ 12 धावा बनवून माघारी. चांगली फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. परंतु हा बॉल आपण जर पाहिला, या बॉलची क्रिया पाहिली तर इथे हा बॉल ऑफस्टम्पच्या बाहेर होता. त्याला ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न केला होता. टायमिंग तितकं नव्हतं. बॉल हवेमध्ये बराच काळ राहिला, परंतु 2 क्षेत्ररक्षक आले आणि एक चांगला झेल टिपताना आपल्याला पाहायला मिळतात. विशाल पिसाळ इथे बाद होताना पाहायला मिळतात. त्यांनी मात्र 12 धावा बनवल्यात. 12 धावांचं योगदान दिलं. मोठ्या फटक्यांचं धाडस केलं आणि लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला त्यांना भोगावा लागलेला आहे. 48 वरती आता 2 अशी स्थिती आहे. बॅटिंग करताना टीम स्वरा 11ची आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी क्रमांक 4 वरती पांडेगावचे सुमेध चव्हाण, एक ऑलराऊंडर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पांडेगावचे बॅटिंगसाठी येत आहेत. सुमेध चव्हाण क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाठवण्यात आलेला आहे. परंतु अक्षय निंबाळकर 4 बॉल संतोष सर टाकले, 5 धावा दिल्या, एक फलंदाज माघारी पाठवलाय. पाठीमागचं षटक 29 धावांचं होतं आणि हे जे षटक आहे आतापर्यंत फक्त आणि फक्त 5 धावांचं आहे. चांगली बॉलिंग केली आतापर्यंत. खूप ज्या पद्धतीने कमबॅक करणं गरजेचं होतं ते षटक आहे. कमबॅक करणारं षटक म्हणावं लागेल. बॉल क्रमांक 5, हो चांगला बॉल, हाई बॉल, डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी. अप्रतिम बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. हाई बॉल तुम्ही पाहू शकता. टप्पा पडला, अतिरिक्त उसळी घेणारा बॉल. बॅट्समिंग चांगली राहिली. ज्या पद्धतीने आपण पाहिलं बॉलच्या लाईन पिक करू शकलेले नाहीयेत. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. अक्षय निंबाळकर मेनवलीचे खेळाडू आहेत. चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल, फटका ओव्हरती बॉल रेड समोरच्या बाजूला. तन्मय वेगाने जात आहेत, परंतु झडप पडेल अपुरी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. धावसंख्या 52. शेवटच्या बॉलवरती आलाय चौकार. स्वरा 11 52 धावांवरती जाऊन संघ पोहोचलाय. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. रिप्ले टेलिकास्ट पाहूया. समोरच्या दिशेने बॉलला फोर्स केलं होतं. अगदी स्टँड अँड डिलिव्हर म्हणायला काय हरकत नाही. एक टप्पा घेत बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि कौतुक करावं लागेल. खूप चांगल्या पद्धतीने बॅटिंग आपल्याला होताना पाहायला मिळते. परंतु अक्षय निंबाळकरचं कौतुक करणं देखील महत्वाचं आहे, कारण या षटकामध्ये केवळ 9 धावा खर्च केले, एक विकेट प्राप्त करताना पाहायला मिळाली. पाठीमागचं षटक निलेश सर होते तन्मयचं, ते खूप मागडं होतं आणि या षटकामध्ये कुठेतरी स्वरा 11ला ब्रेक लावण्यामध्ये यश येताना पाहायला मिळतंय.
निश्चित अक्षय निंबाळकर यांचं कौतुक करावंच लागेल, कारण ज्यावेळेस ते गोलंदाजी मार्कवरती आले होते त्यावेळेस परिस्थिती गोलंदाजीसाठी अनुकूल नव्हती, ती बिकट होती. परंतु अशाही बिकट परिस्थितीमुळे त्यांनी तिकट मारा केला, 9 धावा दिल्या. आता ओव्हर नंबर 5 साठी गोलंदाजी मार्कवरती प्रतीक रणपिसे रबाडा या नावाने वाई तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत. क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अंतिम षटकामध्ये आकाश फरांदे 13 बॉल 27 वरती बॅटिंग करतायत. सुमेध चव्हाण 2 बॉल 4. हे आतापर्यंत बॅटिंगचा आपण चर्चा करत आहोत. शेवटचे 6 बॉल प्रतीक अर्थात रबाडा गोलंदाजी मार्कवरती येत आहेत. अंतिम षटक म्हणजे डेथ ओव्हरचं हे षटक त्यांनी आपल्या नावी घेतलेलं आहे. स्ट्रायकर एंडला ओझरडे गावचे आकाश फरांदे बॅटिंगसाठी होतात तयार. चला दोन्ही संघांना विनंती करूया, गाई करा. ओव्हर नंबर 5 बॉल क्रमांक 1 राईट आर्म राऊंड द विकेट. हा बॉल पुन्हा टाकला जाईल, पुन्हा हाताळावा लागेल. पुढील मॅच साठी आपण दोन्ही कॅप्टन निलेश सर कॉल देऊया. नाथसाहेब 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये श्रीकाळ भैरवनाथ 11. दोन्ही टीमचे कॅप्टन या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन नाथसाहेब 11 आणि श्रीकाळ भैरवनाथ 11 दोन्ही टीमचे कॅप्टन या आणि लगेच ब्लेझर परिधान करा, कारण जशी इनिंग इथे समाप्त होईल तसं आपण टॉस करणार आहोत. ही शेवटची मॅच असेल आजच्या दिवसामधील. 52 धावा 2 गडी बाद. ओव्हर नंबर 5 ला होती सुरुवात. पहिलाच बॉल कमी गतीचा आहे आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. आकाश फरांदे यांचा पिकअप स्ट्रोक सीमारेषा पार. धावा मिळतील 6. षटकार. रबाडा यांच्या पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. स्वरा 11 ची गाडी वेगाने सुरू झाली आणि आकाश फरांदेंचं कौतुक करावं लागेल. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. स्लोअर बॉल त्याचा परिपूर्ण समाचार घेतलाय आणि या बॉलला पाठवलंय ऑन साइडला. खूप लांब वाई सिटीच्या दिशेने येतोय हा षटकार. आता एका बाजूला आकाश फरांदे यांना अर्धशतकाची चाहूल लागली असेल. 33 वरती जाऊन पोहोचलेले आहेत आणि इथे पहा आकाश फरांदे यांचा मोठा टोला मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्यांच्या बॅटचा बोलबाला सुरू झाला मैदानाच्या आतमध्ये. याही ओव्हरमध्ये प्रतीक रबाडा प्रतिभा त्यांच्याकडे आहे. चांगली गोलंदाजी प्रतीक करू शकतात आणि आज ती करावी लागेल. एका बाजूला आकाश फरांदे यांना बांधून ठेवावं लागेल. शेवटचे 5 बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. प्रतीक अर्थात रबाडा. खोलवर टप्प्याचा बॉल मिनी हेलिकॉप्टर स्ट्रोक. मिड विकेटला खेळाडू आहेत. बॉलची फेकी कोणत्या एंडला तर नॉन स्ट्रायकर एंडला. 2 धावा. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आकाश फरांदे आणि सुमेध. गुड रनिंग बिटवीन द विकेट. परंतु हा बॉल जर आपण पाहिला तर अगदी मिडल स्टंपवरती होता. त्याला मात्र खोदून काढलं होतं. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न राहिला होता. 2 धावा कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. चांगली बॅटिंग. 60 धावा तब्बल स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळतात. रबाडा निघतायत. बॉल क्रमांक 3 उजबस्टीच्या बाहेरचा बॉल. लॉंगॉनचे खेळाडू आहेत आणि ते चुकीला नाही. माफी. बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे. सरळ 4 धाव्यांसाठी. नजर हाटी दुर्घटना घटी. तुम्ही क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला लक्ष अचूक ठेवावं लागेल. बॉलवरती ठेवावं लागेल. समोर तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती हा बोर्डती 66 आणि आकाश फरांदे निलेश सर बॅटिंग करतायत. अजित सर माहिती देतात की उद्या त्यांचा वाढदिवस आहे, पण तो वाढदिवसाच्या अगोदर रिटर्न गिफ्ट आपल्यासाठी अर्धशतक रुपी देतायत का हे सुद्धा पाहावं लागेल निलेश सर. निश्चित, कारण अजूनही या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 9 धावा दूर आहेत. प्रतीक गोलंदाजी मार्गवरतून निघतायत. बॉल क्रमांक 5. नजर रोखून धरली या बॉलच्या पाठीमागे. बॉल पुन्हा टाकावा लागेल. थोडस प्रेशर मध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. प्रतीक रबाडा हे टोपण नाव त्यांचं आहे, जे खऱ्या अर्थाने क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींनी त्याला दिलेलं आहे. थोडेसे मागडे ठरतायत. 2 बॉल महत्वपूर्ण आहेत आणि समोर आहेत आकाश फरांदे जे इन फॉर्म बॅटर आहेत. 17 चेंडू 41 वरती ते बॅटिंग करतायत आणि 9 धावांची गरज आहे अर्धशतक झळकवण्यासाठी. फुल टॉस बॉल. त्याला दिशा दिलीये आणि अखेरकार हा बॉल निघालाय सीमारेषा पार. 6 धावेंसाठी आकाश फरांदे यांच्या बॅट मधून आलाय षटकार. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. जेवढं कौतुक निलेश सर करावं तेवढं कमी असेल. आकाश फरांदेची बॅटिंग तुम्ही पाहू शकता. स्लोअर पद्धतीचा लोअर फुल टॉस बॉल त्याला पिक केलं आणि लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. कमालीची बॅटिंग. वा, अप्रतिम आकाश फरांदे. तब्बल 47 वरती बॅटिंग करते आकाश फरांदे. संघाची धावसंख्या, टीमची धावसंख्या 73 आणि हायएस्ट स्कोर उभारण्यामध्ये स्वरा 11 ला यश येत आहे. दुसरं अर्धशतक विद्यानिकेतन प्रीमियर लीग मध्ये येईल का आणि ओझरडे गावाला ती संधी आली आणि आकाश फरांदे तो कारनामा मैदानाच्या आतमध्ये करतील का. 18 बॉल 47 धावांचा खेळ केलाय.
प्रति गोलंदाजी मार्गवरतून निघतील. शेवटचा बॉल त्यांना चांगल्या प्रकारे हाताळावा लागेल, परंतु एका बाजूला अर्धशतकाच्या उंबरट्यावरती पोचलेले ओझरडे गावचे आकाश फरांदे बॅटिंगसाठी होतात तयार. दुसरं अर्धशतक या विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं येईल का? तो हा बॉल खोलवर टप्प्याचा होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 3 मिळतील का? आणि अखेरकार विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं दुसरं अर्धशतक आलंय ओझरडे गावाकडून. खेळाडूचं नाव आहे आकाश फरांदे. एकदा जोरदार टाळ्या आकाश फरांदे यांच्या झुंजार बहारदार खेळीसाठी. बॉल पाठवला सीमारेषा पार, चौकार. 51 धावा, 19 बॉल, तब्बल 3 चौकार, 5 षटकार. 268च्या स्ट्राईक रेटने आकाश फरांद्यांनी बॅटिंग केली आणि तब्बल 51 धावा कुठून काढलेल्या आहेत. चला, फिल्डिंग करणारी टीमनी लगेच मैदानाचा ताबा घ्या. आपल्याला विनंती असेल, आकाश फरांदे आपली टीम घेऊन लगेच या मैदानाच्या आतमध्ये. चला, आपण टॉस करतोय. दोन्ही टीमच्या कॅप्टनना आम्ही कॉल देतोय. नाथसाहेब 11 कॅप्टन या लगेच प्लीज, आणि श्री काळ भैरवनाथ 11 कॅप्टननी, दोन्ही कॅप्टननी या. ब्लेझर घाला. चला, आपण करूया टॉस. या सुशांत या लवकरात लवकर प्लीज. नाथसाहेब 11 टीमचे कॅप्टन कुठे आहेत? प्लीज या लवकर. चला, टॉस करणार आहोत आणि त्या अगोदर आम्ही विनंती करतोय, टीम अनुज वॉरियर्स बॅटर लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये पाठवा, परंतु स्वराग 11 टीम आपण या मैदानाच्या आतमध्ये. चला लगेच स्वराग 11 टीम, चला चला लवकर या प्लीज. क्षेत्ररक्षणाची रचना करा. द्या प्लीज, ब्लेझर द्या. या श्री रामा सर या, आपल्या शुभास्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. प्लीज या. चला चला, बॅटर लगेच पाठवा प्लीज, आपल्याला विनंती आहे. स्वरा येईल लगेच. आपण क्षेत्ररक्षणाची रचना देखील करा. या इकडे कॅप्टन, तिकडे या. श्री रामा सर यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत आणि एका बाजूला तुम्ही जर पाहिलं तर नाथसाहेब 11 आणि काळभैरवनाथ 11 अशी मॅच आहे. दोन्ही कॅप्टन आमच्या समोर आहेत. एक चांगली मॅच होईल, शेवटची मॅच आहे आजच्या दिवसामधील, आणि त्या मॅचचा आपण टॉस करतोय. श्री रामा सर यांना विनंती करतो, आपण हवेमध्ये स्पिन कराल. टॉस कोण मागेल? ओके, नाथसाहेब 11 चे टीमचे कॅप्टन टॉस मागतील. हवेमध्ये स्पिन करा. छापा हा कॉल आहे, परंतु काटा आलाय, म्हणजे श्री काळभैरवनाथ 11 या संघाने टॉस जिंकलाय. सुशांत, टॉस जिंकलाय, निर्णय काय? क्षेत्ररक्षण करू आम्ही. क्षेत्ररक्षण स्वीकारताय. संध्याकाळचं सत्र आहे आणि सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. काय म्हणाल? काय बऱ्याचशा मॅचेस बघितल्या, क्षेत्ररक्षण करून कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. स्पर्धा कशी वाटते? दुसऱ्या दिवसामध्ये स्पर्धा आले, प्रेक्षक खूप गर्दी करतायत. लाईव्हला देखील प्रेक्षक आपल्यावर जोडले जात आहेत. या स्पर्धेबद्दल तुमचे 2 शब्द. स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. शशी सर, अजित वरे, एक नंबर नियोजन. थँक्यू सो मच. बॅटिंग करायची सर. किती धावा स्कोरबोर्डची सेफ असतील? 65-70 रनांचं टार्गेट आम्ही समोरच्या टीमला देऊया. मजा येईल का मॅच मध्ये? हो, नक्कीच मजा येईल. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि अगदी मॅच लगेच जशी संपल तसं तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हाल. आजच्या दिवसामधली शेवटची मॅच आहे. नाथसाहेब 11 आणि काळभैरवनाथ 11, आणि या मॅचचा टॉस या ठिकाणी संपन्न झालाय. टीम काळभैरवनाथ 11 संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला. आजच्या दिवसातली शेवटची मॅच आहे. उद्या सकाळी बरोबर 8:30 वाजता पहिला बॉल पडेल. त्यासाठी ज्या 2 ग्रुपच्या मॅचेस बाकी आहेत त्यांना विनंती आम्ही करू की उद्या सकाळी 8:30 वाजता तुम्ही हजर राहा. परंतु आजचा दिवस काही संपलेला नाहीये. हे सेकंड इनिंगचं सत्र असेल, त्यानंतर संपूर्ण पुढची मॅच असेल. अगदी मजा येईल. तुम्ही कुठेही जाऊ नका. विद्यानिकेतन प्रीमियर लीग 2025चा हा धमाका तुम्ही पाहत राहा. धन्यवाद. थँक्यू सो मच. मॅचच्या सुरुवात होते. दोन्ही संघांना आपण देऊया शुभेच्छा. टॉस मध्ये आपण संतोष देसाई सरांचा आवाज आपण आतापर्यंत ऐकत होतो. मोठं टार्गेट आहे 78, 78 धावा. परंतु एका बाजूला बॅटिंग मध्ये वासोळे गावचे विश्वनाथ दानवले आणि भूषण गोलंदाजी मार्गवरती. पहिल्या षटकामध्ये सोमनाथ पहिला बॉल टाकतील गोलंदाजी मार्गवरतून. पॉवर प्लेचा हा पहिला बॉल गोलंदाजी मार्गवरतून. गोलंदाज सोमनाथ मांढरे.
राहुल बनगे मैदानाच्या आतमध्ये आलेत. आपण करेक्शन करूया. पहिलाच बॉल फटका फसलाय, खेळाडू बॉलच्या खाली आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे राहुल बनगे इथे माघारी. धक्का क्रमांक लागलाय पहिला टीम अनुज वॉरियर्स या टीमला. आकोशी गावचे एक आक्रमक फलंदाज राहुल बनगे जड पावलांनी जात आहेत. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं आणि ते आक्रमण फसलं, लांबी कमी पडली आणि राहुल बनगे इथे माघारी. धक्का क्रमांक पहिला लागतोय. राहुल बनगे यांना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगमध्ये प्रमोट केलं होतं. या मॅचमध्ये स्ट्रायकर जोडीमध्ये राहुल बनगे बॅटिंग करू शकले असते, परंतु माघारी जात आहेत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आणि पहा सोमनाथ यांनी पाठीमागच्या मॅचमध्ये कुणाची विकेट घेतली होती तर सुशांत शिंदे यांची विकेट घेतली होती आणि या मॅचमध्ये राहुल बनगे यांची विकेट घेतलेली आहे. म्हणजे दोन्ही मॅचमध्ये पहिल्या बॉलवरती या खेळाडूने विकेट टिपलेली आहे आणि तेही नामांकित खेळाडूच्या विकेट या खेळाडूने टिपलेल्या आहेत. चांगली सुरुवात दोन्ही मॅचेसमध्ये या खेळाडूने केली आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये तन्मय चौधरी यांनी ज्या धावा खर्च केलेल्या आहेत ना त्या धावा त्यांना आज कुटाव्या लागतील. मैदानाच्या आतमध्ये क्षमता आहे तन्मय चौधरी यांच्याकडे, चांगली बॅटिंग करू शकतात, गुणवंत खेळाडू आहेत आणि त्या खेळाचं आज चांगलं सादरीकरण करावं लागेल. कारण पहिल्याच बॉलवरती संघाला एक धक्का लागलाय. बॉल क्रमांक 2 सोमनाथ राईट आर्म राऊंड द विकेट. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल आणि या बॉलच्या पाठीमागे पंच सांगतात की दिशाहीन बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. धोम पुनर्वसन सोमनाथ मांढरे. ओव्हर नंबर 1 म्हणजे पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती आहे. मेनवलीचे तन्मय चौधरी बॅटिंग मध्ये तयार. फुल टॉस बॉल, प्रत्युत्तर. मिड ऑनला खेळाडू होते, पाठीमागे बॅकअप आहे, एक सिंगल प्राप्त होते. आज विश्वनाथ दानवले यांनाही चालावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये रेफर केले तिसऱ्या पंचांकडे. हाईट आता ऑनफिल्ड पंचांनी रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडे आणि आता प्रत्यक्षात या बॉलची उंची पाहिली जाईल. बॉल जिथून खेळलेला आहे त्या बॉलची उंची किती आहे. जो बॉल सोमनाथ मांढरे यांनी टाकलेला आहे. तुम्ही पाहताय विद्यानिकेतन प्रीमियर लीगचं पहिलं पर्व. चांगल्या दर्जाची सीमारेषा, प्रगल्भ असा व्यासपीठ, मान्यवरांची रेलचेल, प्रत्येक मॅचला सामनावीर पुरस्कार, क्रिस्टल ट्रॉफी आहे. बॅट्समन स्टेप आउट आहे आणि बॉल योग्य आहे असं पंचांनी कळवलेलं आहे. स्पोर्ट ऑन लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट, खेळाडूंना बसण्यासाठी 2 खेळाडू कक्ष, 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट होत आहे. अशा प्रकारे आपण या स्पर्धेचं वर्णन करूया. एका बाजूला सोमनाथ मांढरे गोलंदाजी मार्गवरतून पुन्हा तयार, समोर विश्वनाथ दानवले. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिलाय, संपर्क होत नाहीये, डॉट आलाय, निर्धाव बॉलची सांगता होतीये. या मॅच मध्ये 78 धावांचं प्रत्युत्तर देताना सुरुवात धमाकेदार करावी लागेल. मोठे फटके खेळावे लागतील. 78 धावांचं जर गणित सोडवायचं आहे तर सूत्र चौकार षटकाराचं मध्ये त्याचं अवलंबन करावं लागेल आणि ती प्रतिभा आहे. सोमनाथ मांढरे पुन्हा निघतील. 3 बॉल टाकले, 2 धावा दिलेल्या आहेत. आक्रमण केलंय, ताकदीचा वापर केलाय, टायमिंग प्रॉपर केलंय. विश्वनाथ दानवले यांनी बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. पंचांकडे आपण बॉल सुपूर्द करूया आणि विश्वनाथ दानवले यांनी बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे 6 धावेंसाठी. चाहे लंबा हो सफर, चाहे अजब हो डगर, मुश्किलों से डरना क्या जब मुकाम पाना हो अगर. संकट जीवनामध्ये येतात, त्या संकटांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. 8 धावा धावफलकावरती येत आहेत, म्हणजे 70 अजूनही बनवाव्या लागतील आणि येणारे बॉल शिल्लक असतील इथून पुढे. 32 बॉल मध्ये अजूनही 70 धावांची गरज आहे. स्वरा 11ने बॅटिंग चमकदार केली आहे. अनुज वॉरियर्सला आता प्रत्युत्तर द्यावं लागेल, पलटवार करावा लागेल, काउंटर अटॅक करावा लागेल. मिड ऑन तर क्लिअर केलाय आणि लॉंग ऑनला खेळाडू नाही. बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील या बॉलच्या पाठीमागे 4. चौकार आलेला आहे. या मॅच मध्ये सीमारेषेने बॉलला आपलंसं केलेलं आहे आणि आता मैदानाच्या आतमध्ये विश्वनाथ दानवले यांची बॅट तळपली आहे. बॉल पाठवला सीमारेषा पलीकडे, सरळ 4 धावेंसाठी चौकार आलाय. धावसंख्या 12, 1 गडी बाद. आता इथून पुढे षटकातला शेवटचा बॉल बाकी आहे. सोमनाथ मांढरे
फटका फसलाय, मिड ऑफला खेळाडू बॉलच्या खाली आणि इथे फलंदाज विश्वनाथ दानवले वासोळे माघारी. धक्का क्रमांक 2 टीम अनुज वॉरियर्स या टीमला. श्रीराम विजयराव तांगडे यांच्या वतीने 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आकाश फरांदे यांनी जो अर्धशतकाचा खेळ केलाय ना त्या खेळासाठी आहे. त्यांचे आम्ही या ठिकाणी आभार मानत आहोत. आता 12 धावा येत आहेत. प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 15 ते 16 धावा अनुज वॉरियर्सला बनवाव्या लागतील आणि इथून पुढे त्या दिशेने पावलं टाकावी लागतील. आता पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा आणि 2 गडी गमावलेले आहेत अनुज वॉरियर्सने. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तन्मय चौधरी यांच्यासोबत दिग्विजय मोहिते. दिग्विजय मोहिते आणि पाठीमागच्या मॅचमध्ये तडाखेबंद बॅटिंग केली आहे. तन्मय चौधरी यांनाही चांगला खेळ करावा लागेल. प्रतिभा आहे या दोन खेळाडूंकडे. गोलंदाजी मार्कवरती पांडेगावचा ऑलराऊंडर खेळाडू सुमेध चव्हाण. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. समोर मिनवलीचा ऑलराऊंडर खेळाडू तन्मय चौधरी. एक पाय पुढे काढला. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. क्रिकेटचा पुस्तकी फटका. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. आयुर्वेदिक वनस्पती आहे मुळा आणि तन्मय चौधरीचा फटका आहे नाथखुळा. बॉल सीमारेषा पार. षटकार. क्रिकेटचा पुस्तकी फटका तन्मय चौधरीच्या बॅटमधून. आज याच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. त्याचबरोबर श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी आदित्य दादा चोरगे जांभळी यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचे आपण या ठिकाणी स्वागत करूया. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आणि त्यांचे आपण स्वागत करूया आणि वळी आणि पाहूया या मॅचची रंगत. सुमेध चव्हाण यांचा पहिला बॉल मागडा आहे. बॉलर तयार. हाई फटका निघाला एक्स्ट्रा कव्हरला. क्रिकेटचं मादक सौंदर्य तन्मय चौधरीच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. बॉल सीमारेषा पार. याही बॉल वरती येतोय षटकार. जिंदगी के उस मोड़ पे खड़ा हूं जहां जिंदगी हराना चाहती है लेकिन मैं बीच मैदान में लढना चाहता हूं. तन्मय चौधरी मैदानाच्या आतमध्ये लढतोय. 2 बॉल सीमारेषा पलीकडे पाठवलंय. सरळ 6 धावेंसाठी. तन्मय चौधरी पुन्हा तयार. एक पाय पुढे काढलाय आणि इथे पंचांकडे अपील केली आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. तन्मय चौधरी माघारी. तन्मय चौधरी यांच्या विकेटचं पतन होतंय मैदानाच्या आतमध्ये. 2 मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आले होते. तन्मय चौधरी या मॅच मध्ये बरसत होते आणि त्याच वेळेस मात्र पंचांकडे अपील केली आणि पंचांनी दाद उचलून धरली. तन्मय चौधरी माघारी येत आहेत. एका बाजूला दिग्विजय मोहिते मैदानाच्या आतमध्ये आहेत. चला थोडीशी घाई करूया. दोन्ही संघांना विनंती करूया. एक सामना अजूनही आपल्याकडे पेंडिंग आहे. 5 वाजलेले आहेत आणि आपल्याला विनंती आपण घाई करा. बावधनचे अक्षय पिसाळ मैदानाच्या आतमध्ये. पांडेवाडीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. हार्ड वैद्य मैदानाच्या आतमध्ये येत आहेत आणि त्यांचं एक मोलाचं योगदान राहिलेलं आहे. बरेचसे खेळाडू आणि त्या खेळाडूंसाठी त्यांचं एक चांगलं योगदान राहिलेलं आहे. हार्ड वैद्य मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत आहेत. अक्षय आणि आज चांगला खेळ करावा लागेल. एका बाजूला दिग्विजय मोहिते आहेत. एक मोठी उमेद अक्षय आणि दिग्विजय मोहिते. एका बाजूला सुमेध चव्हाण. 2 बॉल मागडे होते त्यानंतर मोकळा श्वास घेतलाय. विकेट मिळवलेली आहे. 3 बॉलचा खेळ बाकी. बॉलर तयार. सुमेध चव्हाण. उजव्या स्टिचच्या बाहेरचा बॉल. टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. डॉट आलाय. अक्षय यांना बांधून ठेवलेला आहे. अक्षय यांना आपल्या कौशल्याचं चांगलं सादरीकरण करावं लागेल. षटकातील 2 बॉल अजूनही बाकी आहेत. 20 बॉल
54ची गरज आहे. असं म्हणतात क्रिकेटमध्ये विजयाची हमी आणि गॅरंटी देणारा स्कोर अद्यापही तयार नाहीये. त्यामुळे मोठ्यात मोठ्या स्कोरचा पाठलाग होऊ शकतो आणि छोट्यात छोट्या धावसंख्येचा बचाव होऊ शकतो. 5वा बॉल, फटका तर खेळलाय, लॉंग ऑन क्लिअर होईल का? नाही. अक्षय आल्या पावली इथे माघारी. धक्का क्रमांक लागलाय 4था टीम अनुज वॉरियर्स या टीमला. शेवटचा बॉल बाकी आहे. चला, टीम मीटिंग नको, दोन्ही संघांना विनंती आहे. रेग्युलर ओव्हर आहे. मोठा फटका खेळायला गेले, धाडस करायला गेले, मोठ्या फटक्याचा लांबी कमी पडली आणि अक्षय जातात माघारी. आता इथून पुढे षटकातल्या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. मोठ्या विकेटचं पतन होते. अक्षय आज मोठा खेळ करू शकले नाहीयेत. तन्मय चौधरी यांनी जी आक्रमकता केली होती ती चांगली होती, परंतु मोठा खेळ त्यांनाही करता आला नाही. वाई सिटीचे अनिकेत वाघमारे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. शेवटचा बॉल, उजव्या स्ट्रीटच्या बाहेरचा बॉल. इथे पंच वळतायत की सांगतायत की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या धावफलकावरती येते 25 धावा. रिक्वायर्ड रन रेट 16.74. करंट रन रेट आहे 13.64चा. याचा विचार करावा लागेल. फटका समोर खेळलाय. खेळाडू बॉलच्या खाली येतील का की बॅकअप देतील? बॅकअप दिलंय. या बॉलच्या पाठीमागे फक्त एकच मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या आहे धावफलकावरती 26. आता इथून पुढे येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत धावा 52. 18 बॉल 52ची गरज आहे. त्यामुळे इथून पुढे प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 17 धावा तरी बनवाव्या लागतील. असं म्हणतात, प्रत्येकाची खराब वेळ ही कायमची मुक्कामाला नसते, ती बदलते. आणि आज अनुज वॉरियरच्या या 2 खेळाडूंना आपली वेळ बदलावी लागेल. आज चांगली बॅटिंग करावी लागेल. चला, थोडीशी घाई करा. बॉलिंग टीमला विनंती आहे, फिल्डिंग टीमला विनंती आहे आणि बॅटिंग टीमला विनंती आहे. अजय मांढरे, चिखली, चांगला बॉल टाकला. अजय मांढरे बॅटिंग मध्ये मोठा खेळ करू शकले नाही, परंतु पहिला बॉल चांगला टाकलाय, प्रभावशाली आहे. डॉट आलाय. धाव आता कोणती मिळत नाहीये. अनिकेत वाघमारे यांना बांधून ठेवलंय, परंतु एका बाजूला दिग्विजय मोहिते आहेत, हेही विसरून चालणार नाही, कारण आज त्यांनी धडाकेबाज बॅटिंग केली आहे. आई बॉल लागोपाठचा दुसरा डॉट बॉल. डॉट बॉल प्रेशर वाढवणार आहे. डॉट बॉल अनुज वॉरियर्सला मॅच पासून लांब घेऊन जाईल. अनुज वॉरियर्स ज्यावेळेस मोठे फटके खेळेल ना त्यावेळेस मॅचच्या जवळ येईल, परंतु सध्याच्या घडल्या स्वरा 11ची दमदार कामगिरी. 2 बॉल डॉट. चिखलीचे अजय मांढरे 2 बॉल डॉट टाकतायत. उजव्या स्टीच्या बाहेरचा हा बॉल पंच सांगतात की वाईड आहे, पुन्हा टाकावा लागेल. टप्पा पडल्यानंतर बॉल फार बाहेर गेला. चांगल्या प्रकारे बॉल कट करतायत. चला, दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्हाला अधिकचा वेळ घेता येणार नाही. एक सामना पेंडिंग आहे, प्रलंबित आहे, आपण घाई करा. 5 वाजून 6 मिनिटं होत आहेत आणि इथून पुढे विनंती आहे बॅटची आतली कडा. धाव मिळत नाहीये. 3 बॉल डॉट आणि 3 बॉलच्या पाठीमागे फक्त एकच धाव. अजय मांढरे, जबरदस्त कडक गोलंदाजी, वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण षटक मैदानाच्या आतमध्ये अजय मांढरे हाताळतायत. अनिकेत वाघमारे प्रतिभा आहे, वाई सिटीतील खेळाडू आहेत, वेळेप्रसंगी मोठे फटके खेळू शकतात, खेळावीच लागतील. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि दिग्विजय मोहिते आता फार वेळानंतर स्ट्राईक वरती येत आहेत. दिग्विजय मोहिते या स्पर्धेमध्ये चांगला खेळ त्यांनी केलाय आणि आज या मॅच मध्ये मोठी उमेद कोण आहे ना, अनुज वॉरियरची, तर ती दिग्विजय मोहिते या नावाची आहे. ऐसा कहा जाता है कि कठिन समय में सबसे बड़ा सहारा उमेद होती है आणि ती उमेद म्हणजे दिग्विजय मोहिते. वाई सिटी टॅप केलाय, सिंगलच मिळेल आणि या ओव्हरमध्ये तब्बल 5 बॉल टाकत 3 धावा अजय मांढरे यांनी खर्च केल्या. समीकरणामधलं अंतर वाढवून ठेवलंय अनुज वॉरियर साठी. खोलवर टप्प्याचा बॉल
धाव कोणती या बॉलच्या पाठीमागे घेण्याचा प्रयत्न नाहीये. आता 12 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायच्या आहेत 49 धावा. म्हणजे प्रति ओव्हरच्या पाठीमागे कमीत कमी 24 धावा तरी बनवाव्या लागतील. दिग्विजय मोहिते एका बाजूला आहेत. घायल तो यहाँ परिंदा है लेकिन जो फिर से उड़ सका वही यहाँ पर जिंदा है. प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोज काही ना काहीतरी अडचणी आहेत. आता दिग्विजय मोहिते संकट मोचक बनतील का? आज टीम साठी तारणहार म्हणून उभं राहतील का मैदानाच्या आतमध्ये? कारण संघ अडचणीच्या पेचामध्ये अडकलाय. ओव्हर नंबर आता 4 ला सुरुवात. स्वप्नील मांढरे ओव्हर नंबर 4. दिग्विजय मोहिते बॅटिंग साठी तयार होत आहेत. आज नव्याने दिग्विजय मोहिते स्वतःला सिद्ध करतील का? 12 बॉल 49 ची गरज. फटका तर खेळलाय, केलाय ताकदीचा वापर, बॉल पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी. ओ खेल ही क्या जिसमें जीत फिक्स हो, अरे बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. आणि दिग्विजय मोहिते यांनी हा षटकार ठोकत मॅच जिवंत ठेवली आहे. 11 बॉल 43 ची गरज आहे. आता अनुज वॉरियर्स म्हणत असेल की दिग्विजय मोहिते मार रहा है. 11 बॉल 43. फुलटॉस बॉल, प्रत्युत्तर, धाव कोणती नाहीये. आणि दिग्विजय मोहिते यांनी या बॉलच्या पाठीमागे संकेतच देऊन टाकले की मिस स्ट्राईक करणार आहे, सिंगल धाव काय मी घेत नाहीये. 10 बॉल आता 42 ची गरज. म्हणजे हे काही संकेत या बॉलच्या पाठीमागे मिळालेले आहेत. 43 ची गरज आहे. 10 बॉल 43 ची गरज. स्वप्नील पुन्हा तयार. बॅटची कडा बॉल डिक्लेअर झोन मध्ये. आता 9 बॉल 42 बनवायचे आहेत. चला थोडीशी घाई करा. दोन्ही संघांना विनंती करूया. येणारे बॉल 9 बनवायचे आहेत. विजयासाठी धावा 42. हे समीकरण या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. फटका समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक वेगाने जातील. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे आदित्य दादा चोरगे यांच्या ठिकाणी आगमन आहे. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान व आपले स्वागत आहे. आणि विद्यानिकेतन प्रीमियर लीगला मालिकावीरसाठी कूलर श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी आदित्य दादा चोरगे यांच्या माध्यमातून मिळालेला आहे आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. आपण त्यांचंही स्वागत करूया. जांभळी गावचे क्रिकेटर आहेत आणि वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आणि युवा उद्योजक श्रीमंत पेशवाई साडी सेंटर वाशी. बॉलर तयार. खोलवर टप्प्याचा बॉल आणि या बॉलला प्रत्युत्तर देताना धाव कोणती नाहीये. डॉट आलाय. बॅट्समन आउट आहे. ओके. सात बॉल आता 42 ची गरज आहे आणि प्रत्येक बॉल सीमारेषा पलीकडे पाठवावा लागेल फलंदाजांना. 7 बॉल 42. चला थोडीशी घाई करूया. एक सामना पेंडिंग आहे. ज्या टीमची फिल्डिंग आहे त्यांना विनंती आहे की आपण लाईनअप तयार ठेवा. ज्या टीमची बॅटिंग आहे आपण बॅटिंग ऑर्डर तयार ठेवा. पुढील मॅच दोन्ही संघांना विनंती करूया की आपल्याकडे वेळ कमी आहे. हिवाळा आहे, अंधार लवकर पडतो. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न आणि इथे आलाय तो डॉट. धाव आता कोणती मिळणार नाहीये. 6 बॉल 42 ची गरज आहे. अनुज वॉरियर्स जो संघ प्रयत्नवादी होता तो संघ नशीबवादी आहे. चला घाई करा. बॉलिंग टीमला विनंती आहे आपण लवकरात लवकर 6 बॉल आपण हाताळावे अशी विनंती आहे. चला आकाश फरांदे आणि टीम आपण थोडीशी घाई करा. आपण वेळ घेऊ नका. एक सामना अजूनही पेंडिंग आहे. चला पुढील 2 संघांना विनंती आहे की मित्रांनो जसा शेवटचा बॉल पडेल तसा तुम्हाला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल याची आपण नोंद घ्या.
फटका तर खेळलाय, ताकदवान फटका सीमा रेषेच्या पलीकडे. आता इथून पुढे 5 बॉल आणि 36 ची गरज आहे. अशा फटक्यांची गरज या अगोदर होती, परंतु पहा प्रयत्न सोडलेले नाहीयेत आणि मैदानाच्या आतमध्ये संघ लढतोय. आणि अखेरकार आणखीन एक फलंदाज माघारी. आता हा सामना निघालेला आहे तो आता औपचारिकतेच्या दिशेने. 4 बॉल 36 ची गरज. मोठ्या फटक्यांचं धाडस केलं आणि लांबी कमी पडली. बॅटिंगमध्ये आपण चर्चा करतोय की प्रयत्न झाले, परंतु प्रयत्न मोठे होणं महत्वाचं होतं. एकाला तरी मोठी इनिंग म्हणजे आकाश फरांदे यांनी जे अर्धशतक झळकवलं त्याचं प्रत्युत्तर जर एखाद्या खेळाडूने दिलं असतं ना, तर हा सामना निश्चित बनू शकला असता. जर तरची गोष्ट आहे, परंतु एकाही फलंदाजाला तळ ठोकता आला नाही. चला फलंदाजांनी धावत या, आपल्याला विनंती आहे आपणही सहकार्य करा. शेवटचे 4 बॉल 36 ची गरज. विद्यानिकेतन प्रीमियर लीग डे क्रमांक 2 आणि नंतर शेवटची मॅच. बॉल डिक्लेअर झोन मध्ये चाललेला आहे. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष आहे. चला थोडीशी घाई करा. आणि या बॉलच्या पाठीमागे आपण चर्चा करत आहोत. कृषी उत्पन्न बाजार समिती वाईचे संचालक तुकाराम शेठ जेते यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि आपण त्यांचं विद्यानिकेतन प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 च्या वतीने शब्द सुमनांनी आपण करूया सहर्ष स्वागत. कृषी उत्पन्न बाजार समिती वाई संचालक त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे आणि आपण त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या देऊया शुभेच्छा. आज या ठिकाणी ते उपस्थित होत आहेत आणि त्यांचा वाढदिवस सोहळा आपण या मुख्य व्यासपीठावरती आपण सेलिब्रेट करणार आहोत आणि त्यांच्या आजच्या दिवसाचा आपण गोडवा केक कटिंग करून आपण वाढवणार आहोत आणि त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. शेवटच्या एका बॉलचा खेळ बाकी आहे आणि या मॅच मध्ये बाकी आहे ती फक्त औपचारिकता. सुभाष शेठ गायकवाड खेड यांचे या ठिकाणी आगमन आहे. तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आपण विद्यानिकेतन प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत करूया. आणि इथे हा सामना संपलाय आणि टीम स्वरा 11 ने सामना जिंकला. त्यांचं अभिनंदन. अनुज वॉरियर्सला पुढील मॅचसाठी शुभेच्छा आहे. चला दोन्ही टीम मैदानाचा आपण ताबा घ्या. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण वेळ घेऊ नका, आपण मैदानाच्या आतमध्ये या अशी विनंती आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती वाई संचालक आदरणीय तुकाराम शेठ जेदे साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस सोहळा हा मुख्य व्यासपीठावरती या ठिकाणी सेलिब्रेट आपण करत आहोत.